आता तुम्ही बोलायचं आहे, काय सल्ले देणार आपल्या मुलांना? मी त्यांना असं सांगेल की आधी तुमची दोघांची मनं तर जुळलेलीच आहेत, तर आयुष्यभर असेच राहा, आनंदी राहा आणि सगळ्यांना व्यवस्थित सांभाळा. व्हेरी गुड. सुनेला सांगा पाणीपुरी द्या म्हणून. हां? बाबा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय सल्ला द्या? मला मुलगी नाही आहे, ती आमची सून कमी मुलगी जास्त होती अशी आमची इच्छा आहे. वा वा वा. अमृता आणि विराज हे दोघं एकमेकासाठीच बनलेले असे दोघं आहे की एक हा आहे तशीच ती आहे, तेव्हा त्यांनी सगळ्यांना समजून घ्यावं. बाबा सोन्यासारखे लोक मिळाले आहेत तर खूप चांगलं राहा त्यांच्याशी. आम्हाला एक वेळेस विसर पण त्यांना विसरू नये. सोन्यासारखे लोक आहे, छान मुलगा मिळाला आहे, त्याचं मन सांभाळून घे, सासू सासऱ्यांचं मन सांभाळून घे आणि रागावर नियंत्रण ठेव. हो, चालेल. भावाकडे द्या जरा. एक सजेशन आहे फक्त की त्यांनी एक डायरी मेंटेन करावी आणि त्यांचे छोटे छोटे गोल्डन मुवमेंट्स लिहावे, जसं की रोज दिलं, डेअरी मिल्क दिली, काही असतील छोट्या मोठे, आणि कधी भांडण झालं किंवा काहीही झालं म्हणजे नाही ती इयरली बेसिसवर ॲनिव्हर्सरी ते चेक करायचं. म्हणजे फक्त ती बुक वाचली ना तर सगळा राग रुसवा जे काय असेल सगळं जाईल आणि परत रिफ्रेश होतील हे लोक. बरं, मग तुम्ही गोल्डन मुवमेंट लिहिताय? हो हो, किती झाले आत्तापर्यंत? भरपूर आहे. भरपूर झाले. अजून कोण काय बोल? मी अमृताचा काका आहे. आमची बरीच मोठी फॅमिली आहे, तर त्यातले चौथ्या मुलीचं लग्न आहे आमच्या. पण आमचा भाऊ त्याला वाटतंय की सोन्यासारखी माणसं मिळाली, संसार सुखाचा करावा. तसं आमच्या 3 मुली सुखाचा संसार करताय, ही चौथी त्यांच्यापेक्षाही जास्त सुखाचा संसार करेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. अरे वा, आणि तिला आशीर्वाद आहे आमचे सगळ्यांचे. व्हेरी गुड. माझा दोघांनाही एकच सल्ला आहे. मी अमृताचा काका आहे. दोघांना एकच सल्ला आहे. आई वडील सासू सासरे दोघांनाही आहे. दोघांनी त्यांची आजीवन सेवा करावी आणि तुमच्या हातून सेवा घडावी अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. मी विराजची मावशी आहे. विराजला लहानपणापासून ओळखते मी, खोडकर येतो, पण त्यांनी माझ्या बहीण आणि मेवण्यांना शेवटपर्यंत ते सांभाळावं अशीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही आहे. त्यांनी खूप कष्टात दिवस काढलेले आहेत, त्यांचं पुढे आयुष्य सार्थकी लागावं एवढंच त्याला सांगणं आहे. आणि अमृतालाही तिच्याबरोबर आईसारखी मायादेवी एवढंच सांगणं आहे. बाकी विराज आणि अमृता मी दोघांनाही सांगेन की दोघांनीही दोघांच्याही आईबाबांना कायम सांभाळून घ्या. दोघांचेही प्रॉब्लेम्स दोघांनीही एकोपाने सॉल्व्ह करा सगळ्यांचे, आणि छान आनंदी आत्ता आहात तसेच कायम राहा. चला, दोघांबद्दलही भरभरून सगळे बोललेले आहे आणि आता खेळ आहे तो खऱ्या खोट्याचा. पहिलं विधान म्हणजे मी विधान करणार, त्यावर उत्तरं द्यायची आहेत. ताईला कोणी लेक्चर दिले किंवा उपदेश केला तर ताई अजिबात चिडत नाही. खोटं? काय हो, तुम्ही दोघेही खोटं म्हणतायत ते खरं? खरंय. खरंय, चिडत नाही. मिस्टरांचं त्यांच्या मित्रांसोबत वारंवार पार्टीला जाणं ताईला खूप आवडतं. खोटं? खरं का? तीच सांगत असते जा म्हणून पार्टीला. तीच सांगत असते पार्टीला जा. ती सांगत पण नाही आणि थांबवत पण नाही. ती मला तिचं असं न्यूट्रल राहणं असतं एकदम. पण ते आवडतं. हां, तिला आवडतं. काय हो, खरं काय? मला ऍक्च्युली नाही आवडत. तो रोज जातो ना आजारी पडतो. रोज जातो आणि आजारी पडतो का बाबा? रोज नाही जात मी, हा, पण तरी आजारी पडतो. एखाद्या महिन्यामध्ये 4-5 लोकांचे एकाच वीकमध्ये बर्थडे आले तर मला चावं लागतं. एका आठवड्यात 4-5 मित्रांचे बर्थडे आले. हा, तुमचे मित्र काय तिथीने पण साजरे करतात? तिथीने नाही, पण आता हा सप्टेंबर महिना असा आहे ना, त्यावेळेस बऱ्याच लोकांचे बर्थडे येतात. बऱ्याच जणांचे मित्रांचे आलटून पालटून. ते इनिशिएटिव्ह माझा असतो आणि सगळे मित्र मला फॉलो करतात. म्हणजे एकाच महिन्यात ना? हा, एकाच महिन्यात, याच महिन्यात झालं ते, म्हणून ते आलं. ओके. मिस्टरांनी सतत त्यांच्या मैत्रिणींसोबत बोललेलं किंवा फिरायला गेलं तरी त्यासाठी ताईची 100% परवानगी असेल. खरंय. काय? आता काही परवानगी मला द्यायच्या म्हटलं तिच्याकडून पण मला घ्याव्या लागतील. हा, मग ती देईल काय परवानगी? दिलेलीच आहे. नाही सारखं नाही. म्हणजे साधारण किती वेळा महिन्यात 5 वेळेस ओके. 5 वेळा मैत्रिणींबरोबर जाऊ शकता? हा, 5 वेळेस जाऊ शकतो. हा, आणि 6 वेळा जायचं नाही, तो महिन्यात 20 वेळेस जातो मैत्रिणींबरोबर. बरं, 5 वेळा परवानगी मिळालेली आहे.
तुम्हाला शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून एक छोटासा आहेर.